Hello dear students, last lecture we have discussed about the data required for detailed estimate. In this lecture we are going to see the factors to be considered during preparation of detailed estimate and procedure of preparing a detailed estimate. Then first, factors to be considered during preparation of detailed estimate. In this, first point is nature of work. If nature of work is large, then availability of material, labor, transportation charges should be considered. If the nature of work is small, then availability of local material and labor should be considered. Estimate काढताना आपण construction work हे डिफरंट ॲटम मध्ये डिवाइड करून त्याची ॲटम वाइज क्वांटिटी कॅल्क्युलेट करून घ्यायची. त्या क्वांटिटीवरून आपल्याला लक्षात येतं की हा प्रोजेक्ट बिग आहे की स्मॉल आहे. त्यामुळे त्याचे पुढे रेट एनालिसिस करताना जर तो बिग प्रोजेक्ट असेल तर मटेरियल, लेबर, ट्रान्सपोर्टेशन चार्जेस कन्सिडर करावे लागतात, कारण ते आपल्याला मोठ्या प्रमाणात बाहेरून परचेस करावे लागतात. आणि जर स्मॉल प्रोजेक्ट असेल तर लोकल मटेरियल आणि लेबरचा विचार करावा. देन सेकंड, लोकेशन ऑफ साइट. इफ द साइट इज इन द रिमोट एरिया और अवे फ्रॉम द सिटी, then transportation charges should be included while costing. If site is not approachable, then clearing up to sites, construction of approach road, electricity charges for the site requires a large cost. आपण कोणत्याही प्रोजेक्टचे एस्टिमेट काढण्यापूर्वी त्या प्रोजेक्टच्या साईटला व्हिजिट देणं अतिशय गरजेचं आहे. प्रत्येक एस्टिमेटरनं हे करणं आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला लोकेशनचा अंदाज येतो. आपली साईट जर रिमोट या रूरल एरियामध्ये असेल तर तिथे प्रॉपर रोड नसेल साईटपर्यंत पोहोचण्यासाठी तो तयार करून घ्यावा लागतो. तसेच जर साईटवरती अनावश्यक ट्रीज, श्रब्स असतील तर आपल्याला साईट क्लिअर करून घ्यावी लागते. तिथे वॉटर सप्लाय आणि सॅनिटरीचं जर कनेक्शन नसेल तर त्याची आपल्याला व्यवस्था आधी करून घ्यावी लागते. आणि जर साईट आपली ही सिटीपासून लांब असेल तर आपल्याला ट्रान्सपोर्टेशनच्या चार्जेसचाही विचार करावा लागतो. देन थर्ड, अवेलेबिलिटी अँड क्वांटिटी ऑफ मटेरियल. Materials shall be purchased either in bulk quantity or small quantity depending on the volume of work. जर आपला प्रोजेक्ट बिग असेल तर आपण बल्क क्वांटिटीमध्ये मटेरियल परचेस केलेले कधीही फायदेशीर होईल होलसेलमध्ये. त्यामुळे आपलं एस्टिमेट हे कमी होण्यास मदत होईल आपल्याला. देन फोर्थ वन इज अवेलेबिलिटी ऑफ लेबर. स्किल लेबर शुड बी इझिली अवेलेबल इन द नियर बाय लोकॅलिटी. इफ दे आर नॉट इझिली अवेलेबल लोकली, then they are brought from outside and corresponding charges are to be considered in detailed estimate. जर आपल्या प्रोजेक्ट साईट जवळ स्किल लेबर इझिली अवेलेबल असतील तर उत्तमच, पण जर ते आपल्याला बाहेरून आणावे लागत असतील तर त्यांच्या ट्रान्सपोर्टेशनचे चार्जेसही आपल्याला डिटेल एस्टिमेट करताना त्याच्यामध्ये इन्क्लूड करावे लागतील. देन लास्ट वन इज ट्रान्सपोर्टेशन ऑफ मटेरियल्स. द कॉस्ट ऑफ ट्रान्सपोर्टेशन ऑफ मटेरियल इज टू बी कन्सिडर्ड इन डिटेल एस्टिमेट. जर लोकल मटेरियल अवेलेबल नसेल तर ट्रान्सपोर्टेशन चार्जेस इन्क्लूड केले पाहिजेत आपल्याला आपल्या एस्टिमेटमध्ये. या सगळ्या गोष्टीवरून असे लक्षात येते की एस्टिमेट काढताना ॲटम वाईज क्वांटिटी बरोबरच आपल्याला ह्या फॅक्टरचा सुद्धा विचार केला पाहिजे. त्यानंतर आपण पाहणार आहोत प्रोसिजर ऑफ प्रिपेरिंग डिटेल्ड एस्टिमेट. फर्स्ट वन, टेकिंग आउट क्वांटिटीज. The process of picking up quantities of the various items from the drawing is termed as taking out quantities. म्हणजे काय, ड्रॉइंग नुसार ॲटम वाईज क्वांटिटी कॅल्क्युलेट करण्याच्या प्रोसेसला टेकिंग आउट क्वांटिटीज असं म्हणतात. यामध्ये संपूर्ण प्रोजेक्ट वर्क हा वेगवेगळ्या ॲटम मध्ये डिव्हाइड केला जातो, जसे की अर्थवर्क, कॉन्क्रीट अँड ब्रिक वर्क एक्सेट्रा. त्यानंतर ॲटम ऑफ वर्कचे डिटेल्समध्ये मेजरमेंट घेतले जातात आणि ते मेजरमेंट शीटमध्ये एंटर केले जातात. त्यानंतर टोटल क्वांटिटी ईच ॲटमची कॅल्क्युलेट केली जाते. देन नेक्स्ट, स्क्वेअरिंग. वन्स द क्वांटिटीज आर पिक अप अँड एंटर्ड इन अ मेजरमेंट शीट, द प्रोसेस ऑफ स्क्वेअरिंग आउट बिगिन्स. ॲटम वाईज डिटेल मेजरमेंट घेऊन ते मेजरमेंट शीटमध्ये एंटर केले की त्यानंतर स्क्वेअरिंगची प्रोसेस स्टार्ट होते. It is nothing but the multiplication of all entered dimension, that is multiplication of column number 3, 4, 5, 6 in the measurement sheet, and result should be entered in a column number 7. Then third, abstracting. Total quantities of all atoms from measurement sheet are transferred to the abstract sheet.
दिस इज द लास्ट स्टेप इन प्रिपेरिंग डिटेल एस्टिमेट. यामध्ये मेजरमेंट शीटमध्ये जी ॲटम वाईज क्वांटिटी कॅल्क्युलेट केली आहे ती आपल्याला ॲब्स्ट्रॅक्ट शीटमध्ये ट्रान्सफर करायची आहे. त्यानंतर आपल्याला ॲटम वाईज टोटल क्वांटिटीला त्या करस्पॉन्डिंग रेटने मल्टिप्लाय करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या प्रोजेक्टची अमाऊंट मिळते. दिस प्रोसेस इज नोन ॲज ॲब्स्ट्रॅक्टिंग. त्यानंतर आपल्याला काही ॲडिशन्स करावे लागतात, जसे की 1.5 to 2% वर्क चार्ज इस्टॅब्लिशमेंट, 3 to 5% कॉन्टेंजन्सीज आणि काही प्रोव्हिजनचाही विचार करावा लागतो, जसे की इलेक्ट्रिफिकेशन, वॉटर सप्लाय, सॅनिटरी कनेक्शन. या सगळ्याची ॲडिशन्स म्हणजेच ग्रँड टोटल गिव्स एस्टिमेटेड कॉस्ट ऑफ दॅट प्रोजेक्ट. दिस इज द फॉर्मॅट ऑफ ॲब्स्ट्रॅक्ट शीट.